तेलात टाकताच 4 पटीने फुलणारा खमंग खुसखुशीत असा आपला तांदळाचा पापड आज आपण बनवणार आहोत. लाटताना अजिबात तेल लावायची गरज नाही. त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी लागणारं साहित्य बघूया. 2 मोठे चमचे पापड खार, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे जिरे, 2 चमचे तीळ आणि मोठ्या बाउलने मी 3 बाउल असे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये आपण 3 वाटी पाणी घेऊया. ज्या वाटीने तुम्ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे पाणी घ्यायचं आहे. 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण जिरे, मीठ आणि तीळ घालून पाण्याला उकळी फुटून देऊया. पाण्याला उकळी फुटली की त्याच्यामध्ये पापड खार घालूया आणि थोडं थोडं करून पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पळीने व्यवस्थित येत नाही म्हणून मी इथे लाटणं घेतलेलं आहे मिक्स करायला. आता त्याच परातीमध्ये आपण अर्ध पीठ घेऊन स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. गरम गरम आपल्याला हे स्मॅश करायचं आहे. हाताला चटके लागतात म्हणून इथे मी स्मॅशर वापरले. तुम्ही या ठिकाणी तांब्या सुद्धा वापरू शकता. स्मॅश झाल्यानंतर हाताने त्याचा चांगला एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला सुकं वाटत असेल पीठ तर थोडंसं गरम पाणी तुम्ही तिथे वापरू शकता. बघा अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. एकजीव करून झाल्यानंतर आपण त्याची अशी जाडसर भाकरी करून घ्यायची, किंवा तुम्ही वडील आपण जशा वड्या करतो गोळे करतो तसे गोळे केले तरी चालतील. इथे मी असं भाकरी केली, भाकरीसारखं एक जाड गोल केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता छोटासा होल पाडायचा आणि टोपावरती मी पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती चाळण ठेवून चाळणीमध्ये आपण सुती कापड ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे पीठ आपण वाफलायला ठेवायचं आहे. झाकण ठेवून 15 मिनिटं आपण चांगली वाफ बसून द्यायची आहे याला. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता पीठ आपण चेक करूया वाफलेलं आहे की नाही ते. त्यासाठी थोडंसं पीठ हातात घ्यायचं. जर ते चिकटत नसेल म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, वाफलेलं आहे. आता हे पीठ आपण परातीमध्ये घेऊया आणि लगेच त्याच चाळणीमध्ये दुसरं पीठ आपण जे मळून ठेवलेलं आहे ते वाफलायला ठेवायचं. आता ह्या पिठाला गरम गरम असताना स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घ्यायचं पटकन आणि लगेच हाताने त्याचा एकजीव असा गोळा करून घ्यायचा. स्मॅश करून झालं की लगेच हाताला थोडे चटके लागतात, पण ते आपल्याला गरम गरम असतानाच हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून झालं की लगेच त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे. आणि आता हे एक गोळा घेऊन आपण हे गोळे लगेच एखाद्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम गरमच ठेवायचे आणि हे पापड आपल्याला गरम गरमच लाटायचे. थंड झाले तर ते व्यवस्थित येत नाहीत आणि गरम गरम असताना ते अजिबात चिकटत नाहीत. एकदम व्यवस्थित पापड लाटला जातो. इथे बघा अजिबात आपण तेल लावलेलं नाही. पापड लाटण्यासाठी हे बघा मी इथे असं लाटणं घेतलेलं आहे जे पापडासाठी स्पेशल असतं. तुम्ही काही कोणतेही लाटणं लाटू शकता, पण ह्याने पटापट पापड लाटले जातात म्हणून मी हे इथे वापरलेलं आहे. तेल लावल्यामुळे काय होतं, काही दिवसांनी पापडाचा वास येतो म्हणून इथे अजिबात आपण तेल वापरलेलं नाही. बघा मस्त असा पापड लाटला जातोय, एकदम पातळ असा. अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत.
सर्व पापड आपले लाटून झालेले आहेत. आता 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये आपण हे वाळवून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले पापड वाळलेले आहेत आणि आता बघा तेलात टाकताच हा 4 पटीने फुलतो आणि अगदी वर्षभर टिकतो. अजिबात त्याला काही होत नाही. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.